वक्फ विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान. ठाकरेंची सेना बाळासाहेब ठाकरेंचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावरती पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार? फडणवीसांचे एक्सपोस्ट. बिश्नोई गँगकडनं माझ्या हत्येचा कट. भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार. तर खोका प्रकरणामध्ये बदनामी झाल्यानं सहानुभूतीसाठी खटाटोप. दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानी यांचा आरोप. तर त्या शेतकऱ्यांशी संबंध नसून आरोपातही तथ्य नाही. राजेंद्र घनवट यांच्या वडिलांचं स्पष्टीकरण. बावनकुळे यांनी बोलावली शेतकऱ्यांची बैठक. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळला. कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाद मागण्याची शक्यता. निवृत्तीचा 75 वर्षांचा नियम पंतप्रधान मोदींना लागू नाही का? संजय राऊतांचा सवाल. तर 75 वर्षांनंतर राजकारण सोडण्याचा कोणताही नियम भाजपत नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. महायुतीचं सरकार हे एप्रिल फूल सरकार. आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आदित्य ठाकरेंची टीका. तर मुंबईकरांवर पहिल्यांदाच कचरा कर लावल्याचाही आरोप. जेजुरी गडाला भेसळयुक्त भंडाऱ्याचा धोका. भंडाऱ्यामुळे गडावरील दगडांची झीज तर भक्तांच्या आरोग्यावरही परिणाम. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. राज्यामध्ये ई बाईक टॅक्सीला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. ई बाईक टॅक्सीला 15 किलोमीटरची मर्यादा. केवळ इलेक्ट्रिक बाईकलाच मंजुरी मिळणार. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. कराड आणि पन्हाळ्यामध्ये गारांचा पाऊस. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सुद्धा अवकाळीनं झोडपलं. आंबा बागायतदार चिंतित.